सागराच्या नाही रे विजय आणि कोण आता रोहित. सागराचा पहिला चेंडू मारा करणार तो म्हणजे विजय. पहिलाच चेंडू निर्धाव कुठेतरी ऑफ स्पिन सागर म्हणून ज्याची ओळख आहे. येणारे 17 चेंडू आणि 51 धावेची गरज असणार ती म्हणजे चोरावेवाडी संघाला आणि फुलटॉस चेंडू परत एकदा डॉट चेक केला जाईल. काय ते काय राहत ते शिरीत आता या वया बी आणत मुला काहीतरी बारीक बी मॅन ऑफ द मॅच तरी आणायला पाहिजे देव का मॅन ऑफ द मॅच हे बोल रे नाही लागत. तुम्ही बारका असना बाजूला निघा. तू बारका आहेस ना मग गप बस. 17 क्षण सजून घ्या. थोडीशी लॅग आहे. नको चल बघू नको बघू. परत एकदा ब्लॉक करंट डिलिव्हरी केली ती म्हणजे सागर पवार याने. येणारे 15 चेंडू आणि 50. अरे त्याला अरे मा बोला आणि हा रोहित बिग 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 षटकार. आणि धाव संख्येवरती धावा लागल्यात त्या म्हणजे 7. येणारे 2 चेंडू कशा प्रकारे खेळणार तो म्हणजे रोहित. कुठेतरी फेकीचा ऑब्जेक्शन घेतलाय तो म्हणजे रोहित या फलंदाजाने सागर पवार याच्यावरती. याच्यानंतर ते दोन्ही बॉल चेक केले जातील. परत उंची गाठले या चेंडूने खूपच उंची गाठले आणि जेल ड्रॉप केले ते म्हणजे ऋतिकाने. ऋतिकाला कुठेतरी चेंडू समजला नाही आणि हा बॉल चेक केला जाईल. आणि फेल डिलिव्हरी. कुठेतरी दोन्ही संघाचा एक चमकता हिरा म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे केतन पवार उर्फ सबस्क्राईब बटन. शेवटचा चेंडू असणार आणि मारा करणार तो म्हणजे रोहित. रोहित आणि कुठेतरी कोण आहे त्यांना तुडून एका षटकानंतर रन झालेले आहेत ते म्हणजे 12. पाहिजे 50,000 पहिल्यावरला 50,000
नाही मग धरल्या मग 14 येणे हा पेनल्टी 14 येणे पॅनल्टीच्या रन पकडून 14 झाले आहेत. राहुल्याच्या आणि आज सोर चेंडू घेतला घेतला परत एकदा स्वेट चेंडू कुठेतरी पण सत्रेक्षण शोधून घ्या तुम्ही बघतो आम्ही वाईट चेंडू वाईट सफल नाही झाला राहुल याचा मारा करणार तो म्हणजे किशोर याला काय किशोर आणि टोकलाय तो म्हणजे बिग 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 षटकार पतंजली बाबा पतंजली बाबा पण हाकणारच ना पतंजली बाबा कर थोडा बोल 3 बॉल लास्ट बोला ना शेवटचा चेंडू असणार आणि मारा करणार तो म्हणजे किशोराच्या रन किती तारीचा अंत मला वर चालूक नाही रन कसाला 22 झाले रे साईट बरं हा काय कधी ओव्हर झाली आता मग फोन करे रा स्कोर झालाय तो म्हणजे 22 आउट कोण झाला आउट कोण झाला किशोरचा हे टार्गेट 53 टार्गेट झाला तो किती पाहिजे 6 चेंडू आणि 31 धावेची गरज असणार आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अरविंद यानंतरचा सामना होणार तो म्हणजे वेणगाव बनाम डोनेवाडी एक बिग फाईट येणारी 6 चेंडू 31 धावेची गरज असणार ती कुठेतरी ऑफ साईडला ढकलला चेंडू चाललाय तो म्हणजे चौकार येणारे 5 चेंडू आणि 27 धावेची गरज असणार 4 षटकार 1 चौकार मॅच फिनिश
आणि डाव चेंडू. पाहायला गेलं तर मॅच मात्र एक बाजूने झोकले गेले ती सलग संघाकडे. कुठेतरी 4 चेंडू आणि उजव्यासाठी पाहिजे असतील ते 27 धावा. पूर्णपणे मॅच मात्र निसटलंय की चोरावले संघाकडून. खूप झालं. याच्यानंतर आपण पाहायला गेलो तर याच्यानंतरचं सामना आपल्याला पाहायला मिळालं डेनेवाडी बेंगाम बेनगाव संघ. या दोन संघांमध्ये याच्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. परत द्या रे ल्याने थोडं. अजून एक डॉट पेट करतो अरविंद गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर साईड कधी रे चालक एंड पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. फुल टॉस. शेवटची गेंद. मग आता हिंदी बोला भाई. मराठी आणि हिंदी मिक्स. शेवटची गेंद. गोटी पाहिल्या. आपण जातो याच्यानंतरचा सामना डेनेवाडी बेंगाम बेनगाव. भेट रे बायल्या. पास मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर डेनेवाडी संघाने जिंकला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण बेनगाव संघाने जिंकला होता. त्यानंतर फलंदाजी स्वीकारलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र डेनेवाडी संघाकडे सोपवलंय. पाहायला गेलं तर डेनेवाडी शान बान शान राजू वाघमारे 18 जर्सी नंबर. बोल हप्पू मग. पंच रवन धरून ठेवले. लेख पंच इयर लेख पंच. हा मी तुझ्या गाण्यात गेलो मग. पाहायला गेलं तर बेनगाव संघाकडून आपण पाहतोय सलामीची जोडी. नाव काय रे. दीपक आणि गणेश आपण पाहतो सलामीची जोडी बेनगाव संघाकडून. त्याच्यानंतर आपण गोलकीपर ट्रॅकवरती पाहायला मिळतील आपल्याला गोलंदाज गणेश. आतापर्यंत पाहायला गेलाय.
यॉर्करच्या मोच्या घालून चेंडू चाललाय सरकून 4 धावांसाठी. पहिल्याच बॉल साकुरे हे श्रद्धा 3 ओव्हरचे आहे आणि दुसरा राऊंड आहे मग तो. यावेळेस फटका सूर्य काय त्या दिसला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिलाच बॉल 4 धावांसाठी पाठवलाय. धाव फलकावर धावाजवळ पोहोचले ते 4 या आकड्यावरती. पहिलाच बॉल आणि सुंदर सुरुवात झाली ती फलंदाज गणेश कडून आणि गोलंदाज गणेश कडून थोडीशी खराब सुरुवात. या मामा थोडीशी बोला. बॉब हॅलो, धन्यवाद. श्री गणेश क्रिकेट संघ डोनेवाडी आणि गोरकामत ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय अजिंक्य भोईर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ठेवलेले सामने आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सामना रंगतोय. एक मैत्रीपूर्ण लढत असेल वेनगाव आणि डोनेवाडी संघामध्ये. आमचे छोटे बंधू सागर यांचा वेनगाव हा संघ. आज पाहतोय आपण बऱ्याच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित हा संघ इथे खेळतोय. तर सामन्याचे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय कोकण इव्हेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. एक स्वतः झील राजू वाघमारे तिथे कोणतीही चुकी करत नाही. यावेळेला फलंदाजाला परतावं लागेल ते म्हणजे तंबूमध्ये एक छोटी खाणी खेळी करून मात्र फलंदाज होते बाद. आणि गेली कित्येक वर्ष या संघाची धुरा सागर पवार यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळलेली आहे. एका काळी वन मॅन शो म्हणून त्यांची गणना होत होती. सध्या कामाच्या ताणामुळे निश्चितच क्रिकेट चा तो फॉर्म तितकासा शिल्लक नाही राहिलेला. परंतु क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी अशा स्वरूपाचा हा फलंदाज कोणत्याही क्षणी ऍक्सेलरेट करण्याची ताकद त्याच्या बॅटमध्ये आहे. तर या सीझन मध्ये डोनेवाडी संघ आपण पाहिलं ना तर ड्रीम फॉर्म मध्ये आहे. काल सुद्धा अतिशय मोक्याच्या क्षणी एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना डोनेवाडी एक्सप्रेस तेजस वाघमारे यांना षटकार लगावला गेला आणि बदलापूर खरवे येथून मात्र हुरमुसलीपणाने परतावं लागलं खरं म्हणजे डोनेवाडी संघाला. पाहिलं तर बाईकच्या रेसमध्ये रोहन वाघमारे होते तिथे. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कोणताही पाहिलं ना आपण तर जर आणि तरला कोणताही संबंध नसतो. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष मैदानामध्ये चोख कामगिरी करताना त्यावेळेला मात्र निश्चितच जिंकण्याचा एक आनंद आपल्याला घेता येतो. इथे मात्र मुख्य पंच मिलिंद बागचौरे सांगतायत की हे षटक संपलंय आणि एक तेजतर्रार गोलंदाज गणेश वाघमारे यांनी हे षटक, गणेश पवार यांनी हे षटक समाप्ती केले. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर केवळ 8च धावा मोजल्यात. 3 षटकांचा सामना आहे आणि डोनेवाडी संघाचा फॉर्म पाहिला ना आपण तर त्यांच्या समोर तुम्हाला कमीत कमी 40 धावांचा डोंगर ठेवावा लागेल. त्यांचं एकच मिनिट रोहन वाघमारे. षटक संपलंय ना त्यांचं? येस, ठीक आहे. थोडस टेक्निशियन यांच्या माध्यमातून सूचना आली होती. तर दुसरं षटक हाताळतायत विंगर बॉय रोहन उर्फ कादरी. हा
मात्र झेल होणार नाही, परंतु सागर पवार त्या दिशेला आहेत. एक सेफ हँड क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची गणना होते. हा मोठा अडथळा आहे डोनेवाडी संघासमोर. पाहिलं ना आपण तर वेणगाव संघाचा कायरान पोलार्ड म्हणून दीपक यांची गणना होते नेहमीच. त्यांचे मिस हिट सुद्धा षटकार सहजरित्या पार केले जातात. एवढा ताकदवान हा फलंदाज आहे. बऱ्याच वेळा त्याचा बॅटचा प्रसाद मिळालेला आहे विरोधी संघाच्या गोलंदाजाने. इथे मात्र पहिला चेंडू फेस करतोय. या वेळेला फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन नाही फटक्यामध्ये. थोडासा चेंडू मात्र निश्चितच खराब आउटफील्डमुळे. चला, दुखापत आहे सागर यांना, त्यामुळे आपण जायचं रनिंगसाठी. पाहिजे ना आपण तर दुखापतीने थोडेसे ग्रस्त आहेत सागर पवार. त्यामुळे निश्चितच कोणतीही संधी नव्हती खरं म्हणजे क्षेत्ररक्षकाकडे. आपण पाहिलं तर काल सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण लगावले होते डोनेवाडी संघाने. आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत होतो. गणेश वाघमारे अगदी कर्णधार स्वतः फाईन मध्ये गेले होते, परंतु तिथे हा खराब चेंडू, हा चेंडूला थांबवलं जाणार नाही. इथे आपण पाहिलं ना तर कारण एवढा ताकदवाना फलंदाज आहे ना, या फलंदाजाला तुम्हाला चकवावं लागेल. हे दोन फटके जर आपण मागचे पाहिले ना तर तो फलंदाज चकला होता. या फलंदाजाचं जर चेंडू कनेक्शन झाले तर तुम्हाला कोणतीही संधी नसणार आहे. आणि डोनेवाडी संघाने बऱ्याच वेळा त्यांच्या विरोधात सामने ते खेळलेत, त्यामुळे या फलंदाजाला बाद घेण्याशिवाय पर्याय नाही त्यांच्याकडे. 2 धाबा आल्यात, चौकार आलाय, षटकार आलाय, निश्चितच 12 धाबा आल्यात. या 3 चेंडू मागे आपण पाहिलं तर 12 धाबा आल्यात आणि मुसंडी घेतोय धावफलक 20च्या घरामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या वेळेला चेंडू थोडासा पुढ्यात दिला होता, चेंडू खराब होता, परंतु फलंदाज निश्चितच इथे चुकतो. आणि एक चांगलं कॉम्बिनेशन मानावं लागेल रोहन वाघमारे यांचं. तुम्हाला आउटसाईड ऑफ स्टंप तुम्ही ठेवलं ना तर कदाचित बॅट्समनचा एज लागून कॅचआउट स्लिप मधील आणि यष्टीरक्षकाकडे होण्याची संधी आहे. या वेळेला चेंडू थांबणार नाही. जयेश वाघमारे केवळ प्रेक्षक बनलेत, केवळ प्रेक्षक बनलेत जयेश वाघमारे. एक मोठं नाव फिल्डिंग मध्ये जयेश वाघमारे यांचं. निश्चितच त्यांच्यासमोर आव्हान, कारण जिथे तुम्हाला रोहन वाघमारे, रितेश पवार, जयेश वाघमारे, प्रसाद पवार यांना रोखायचं असेल ना तर मोठं आव्हान निर्माण करावं लागेल. आज प्रतीक पवार नाहीत, काल लाजवाब फलंदाजी झाली होती त्यांच्या माध्यमातून. या वेळेला मात्र मला वाटत नाही दुसरी धाव घेतील, कारण पुढचं षटक सुद्धा त्यांच्याकडे. आणि तिसरी धाव घेतील का? चांगलं काम केलंय खरं म्हणजे, कारण नॉन स्ट्राईकला राहतील दीपक. मी तरी हे चांगलं काम मानेन. काय व्हॉलेंटियर आनंद पवार, चौकार आहे का? ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा. आनंद पवार चौकार आहे का? यस, चौकार दिलाय. चला ठीक आहे, आपलेच व्हॉलेंटियर आहेत सगळे, त्यामुळे पाहिलं आपण ना तर हा चौकार जातोय आणि या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये. यस, तर आपण टेक्निशियन कोकण इव्हेंटचे पाहतोय वैभव दुर्गे आणि किरण पाटील. तर निश्चितच कदाचित नवोदित असतील थोडेसे, एक गेल्या काही सामन्यांपासून आपण त्यांना पाहतोय. फार वेळा पाहिलं गेलं नाही, परंतु हा सोपा झेल आहे, हा झेल टिपावा लागेल. कारण यावेळेला वसंत पवार, खरं म्हणजे तुम्हाला स्ट्राईक द्यावी लागेल दीपक यांना. आणि वसंत पवार आपला अनुभवी ते पणास लावताना फलंदाज सागर बॅक टू डगआउट. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मागे किती धावा जमवणार वेणगाव संघ? पाहिलं ना आपण तर 22 धावा आल्या होत्या रोहन वाघमारे यांच्या षटकामध्ये. चौफेर हमला चढवला होता.
वसंत पवार पुन्हा एकदा केवळ हताशपणे पाहिलं जातंय. सागर पवार यांनी चुकी केली. मी तर म्हणत होतो की ती एक धाव जरी घेतली असती ना दीपक यांनी तरी मला वाटतं हे पूर्ण षटक त्यांच्या खात्यात आलं असतं. परंतु तिथे चौकार सोडला वसंत पवार यांनी, परंतु त्याची भरपाई ते करतायत. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार आपल्या अनुभवाचा पुरेपूर कस लावताना वसंत पवार यांना आपण पाहतो. गेली कित्येक वर्ष डोनेवाडी क्रिकेटची सेवा केली या खेळाडूने. सर्वात अनुभवी खेळाडू सध्या अजूनही क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. हा झेल आहे. वैभव पवार चुकी करणार नाही आणि तब्बल 4 चेंडू डॉट गेलेत. सुरेख. आता मला वाटत नाही की स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असेल. आता तुम्हाला चौकार आणि षटकार कोण मारेल. केवळ 6 चेंडू खेळलाय. 18 चेंडू मधील केवळ 6 चेंडू खेळलाय दीपक. त्या 6 चेंडू मागे त्यांनी तब्बल 22 धावा चोपल्यात. त्यामुळे आपण यावरून त्याची बॅटिंग किती घातक आहे याचा विचार करू शकता. पहिलं षटक पूर्णपणे तो नॉन स्ट्रायकर एंडला होता. दुसऱ्या षटकात तो वरती आला. दुसऱ्या षटकामधील 6 चेंडूवर त्यांनी तब्बल 22 धावा चोपल्या. पुन्हा एकदा तो नॉन स्ट्राईकला गेला. 4 चेंडू हताशपणे पाहतो नॉन स्ट्राईक मधून. आणि वसंत पवार मात्र काय गोलंदाजी. यावेळेला चांगला फटका त्या दिशेला. मला वाटतंय चेंडू जाईल. चेंडू जातोय चौकारासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक. दीपक खुश आहेत. पण एवढं सुरेख वैशिष्ट्य आहे दीपक यांचे की ते त्यांना फार कमी वेळा त्रस्त होताना पाहिलंय. म्हणजे सागर असेल दीपक असतील चांगलं नाव आहे यांचं आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये आणि वेणगाव संघासाठी. यावेळेला खराब चेंडू होता आणि बाद. केवळ चौकार मोजलाय. 35 धावांची गरज आहे. सुरेख षटक हाताळलंय. कुठेतरी वाटलं तर खूप मोठं आव्हान ठेवलं जाईल, परंतु कमबॅक केलं वसंत पवार यांच्या माध्यमातून. येणारे 18 चेंडू 35 धावा. गोलंदाजी चांगली झाली तर हे आव्हान सुरेख आहे, परंतु मोठा अडथळा समोर असेल ते यावेळेला सर्वात घातक सलामीची जोडी कर्जत तालुक्यामध्ये जर कोण असेल तर ती रोहन उर्फ काद्री आणि रितेश पवार. त्यांना कसं थोपवणार वेणगाव संघ. होणारे 18 चेंडू 35 धावांची गरज. जेवढे मारणार तुला काही नको हो. अरे बे तू उंगत आणा माका तर धरी येतो सब पास करून बोल बंद कर क्या चल दादा बोलते येणारे 18 चेंडू 35 धावांची गरज. सामन्यातील थेट प्रक्षेपण आपण कोकण इव्हेंट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्ही तरुण टेक्निशियन कॅमेरामॅन आहेत तिकडे. निश्चितच तमाम प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं अजून हुरूप येईल. अजून काही आपल्या सूचना असतील त्या सूचना आपण देऊ शकता. कॅमेरा क्वालिटी पण उत्तम आहे. थोडंसं कॅमेरा वर्क एकंदरीत एन्व्हायरमेंटल सराउंडिंग कव्हरअप करण्यासाठी निश्चितच दोन्ही तरुण टेक्निशियन आहेत. आपल्या माध्यमातून ते आपल्या सूचनांचा निश्चितच विचार करतील.
जेणेकरून पुढील कव्हरेज देताना त्या गोष्टींचा काही कमतरता असेल तर त्यावर ते निश्चितच विचार करतील. वळतोय सामन्याकडे. येणारे 18 चेंडू, 35 धावांची गरज. आणि आदिवासी टेनिस क्रिकेट दणानून सोडले गेल्या 1 वर्षापासून. रोहन वाघमारे यावेळेला बॅट घालण्याचा मोह आवरला नाही, परंतु निश्चितच चेंडू खूपसा बाहेर. चेंडू जातोय स्वैर मिलिंद वागचौरे. मुख्य पंच आपल्याला सांगतात इट इज अ वाईड. यावेळेला चेंडूला उंची दिली नाही, ही खासियत आहे. आपण पाहिलं ना तर आपल्या खांद्याचा अतिरिक्त वापर केला जातो या गोलंदाजाकडून. एखादा चेंडू स्लो टाकला जातो, एखादा चेंडू वाईडिश टाकला जातो, मध्येच पेस वाढवून ब्लॉक केला जातो. आणि हा चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. मला वाटत नाही धोका होऊ शकतो, धोका होऊ शकतो. कारण दोन्ही फलंदाज जर थांबले ना मैदानामध्ये तर समोर कोणताही गोलंदाज असू दे त्या गोलंदाजीला आपल्या मजबूत मनगटाच्या आधारे दोनवाडी संघाकडे खूप सामने झुकवले त्या जोडगोलीने. बघूया येणारे 4 चेंडू. रितेश पवार लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या वेळेला फेकून दिलं. ही सुरुवात आहे, काही ड्रीम फॉर्म मध्ये आहे. पाहिलं ना आपण तर रितेश पवार सर्वात घातक फलंदाज समजला जातो. आणि विचार केला ना तर थोडस आउटस्विंग इनस्विंग गोलंदाजीवर कशा पद्धतीने फलंदाजी करायचं हे शिकण्याची खूप गरज आहे. परंतु तरीही आपली जी कमतरता आहे त्या कमतरतेला आपली ताकदीवर खेळण्याचा प्रयत्न हा प्रत्येक खेळाडू करत असतो. त्यामुळे निश्चितच या वेळेला मात्र चेंडू ऑफ साईडला. ऑफ साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न फसला. यावेळेला चेंडू रेनगेटिंग विकेट मध्ये थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. 3 धावा सहजरित्या पळले दोन्ही फलंदाज. पाहिलं ना आपण तर हो शेवटचा शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलकावर धावा आल्या असतील 11. एक चेंडू वाईड होता, 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हेडलावर टाकलेत. या वेळेला सुरेख फटका. चेक करा. 2 मिनिटं. तुम्ही पण या भागाला बोलतो. नाही थोडीशी तांत्रिक अडचण येते. क्षेत्ररक्षकाने पाहिलं आहे का पंच? चौकार आहे,
ठीक आहे, चौकार घ्या. आपण प्रेक्षकांनी पाहिला ना तर आणि खेळाडूंनी सुद्धा सांगायचं आहे, तर या चौकाराने 15 धावा झालेल्या आहेत. आता मात्र येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. चांगली सुरुवात झाली. आता मात्र दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज दीपक, नाव सांगायचंय, विष्णू. गोलंदाज विष्णू, येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. हा चांगला चेंडू, मला वाटत नाही थांबेल. चेंडू जुना आहे, चेंडू येतोय फाईन. ही ताकद आहे रितेश पवार यांची. या ताकदीवर आपण पाहिलं ना तर शरीरावर येणारा प्रत्येक चेंडू खूपच सुरेख पद्धतीने खेळला जातो. त्या चेंडूला सहजरित्या गाईड केलं जातंय. यावेळेला विचार केला तर आल्या ती 4 धावा. एकंदरीत रितेश पवार एक चौकार एक षटकार निशी खेळता येतं तब्बल 13 धावांवर. यावेळेला पुन्हा फेकून दिलाय षटकार. अशा पद्धतीचे चेंडू जर टाकले रितेश पवार यांना तर दिवसभर ते षटकार मारू शकतात. त्यामुळे निश्चितच गोलंदाज विष्णू यांना थोडा विचार करावा लागेल. आता येणारे 10 चेंडू आणि केवळ 10 धावांची गरज. सामना बऱ्याच अंशी निसटलाय वेणगाव संघाच्या बाजूने. हा सामना झुकेल अशी शक्यता फार कमी आहे, परंतु पाहूया. बोल नाही मरत त्याला. यस, यावेळेला आपण पाहिलं ना तर निश्चितच इथे वैभव पवार असते ना तर हा चेंडू रिव्हर्स षटकार त्यांच्या माध्यमातून गेला असता. येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. आत्ता चांगलं कमबॅक झालंय. 8 चेंडू 10 धावांची गरज. आत्ता गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलंय. एक चौकार षटकार आल्यानंतर 2 चेंडू चांगले टाकले गेले. अशा चेंडूंची गरज आहे जर हा सामना लांबवायचा असेल वेणगाव संघाला तर. आत्ता चांगला चेंडू, जो फटका मारण्याचा प्रयत्न करत होते ना रितेश पवार, तो फटका आलाय आणि गेलाय चौकार. निश्चितच याच्यावर त्यांनी बरंच काम करण्याची गरज आहे. किंवा विचार केला ना आपण तर सात चेंडू आणि 6 धावांची गरज. विनिंग षटकार येणार का रितेश पवार? विनिंग षटकार तर आला नाही. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. यस, आणि जो गोलंदाज आहे ना गोलंदाजी मार्कवर, त्याने पहिल्या सामन्यामध्ये 4 धावा डिफेंड केल्यात. निर्धाव षटक टाकले होते त्यांच्या माध्यमातून, परंतु तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. समोर पाहिलं ना आपण तर रोहन आणि रितेश आणि डोनेवाडी संघ आहे जो कोणत्याही क्षणीला सामन्यामध्ये शेवटपर्यंत कमबॅक करण्याची संधी सोडत नाही. येणारे 6 चेंडू मात्र 5 धावांची गरज. गणेश आणि हा विनिंग षटकार. सामना संपलाय. थोडासा शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू होता. चेंडू आलाय 6 धावांसाठी. रितेश पवार ऑन फायर.